नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मागेल त्याला सौर पंप योजना खूप उत्साहाने चालू आहे। खूप लोक शेतकरी या योजनेसाठी फॉर्म भरत आहे। तर या योजनेमध्ये फॉर्म भरताना आता शेतकऱ्यांना एक प्रकारचा प्रॉब्लेमला सामोरं जावं लागत आहे, कारण की फॉर्म भरल्या त्यांना पेमेंट करा असं ऑप्शन त्यांच्या समोर येत आहे किंवा त्यांना मेसेज येत आहे की तुम्ही तुमचं पेमेंट करून घ्या। तर खूप लोकांचे किंवा खूप शेतकऱ्यांचे संभ्रम निर्माण झालेले की आता लगेच आम्ही पेमेंट करायचं का, आणि पेमेंट केल्याशिवाय तरी अर्ज सबमिट होत नाही। तर अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत। तर लक्षात घ्या, यापूर्वी जे फॉर्म भरलं जात होतं ते कुसुम सोलर पंप योजना या वेबसाईटवर किंवा या योजनेद्वारे फॉर्म भरले जातात। ती योजना नंतर मेडाकडे ट्रान्सफर करण्यात आली, त्यानंतर मेडाद्वारे सर्वे करण्यात आले, त्यानंतर त्यांच्याद्वारे ही पूर्ण योजना महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आली होती। त्यानंतर आता ही योजना पूर्णपणे महावितरणकडे ट्रान्सफर करण्यात आली। आता जे मागेल त्याला सौर पंप योजना आहे, लक्षात घ्या, मागेल त्याला सौर पंप योजना आहे, ही आता महावितरण सर्व योजना पाहत आहेत। या योजनेमध्ये लगेच पेमेंट करायचं का ऑप्शन येत आहेत, हे पण आपण पुढे नक्कीच पाहणार। त्याचप्रमाणे योजना पहिली कशी राबवण्यात येते ते पण आपण नक्कीच पाहू। योजनेमध्ये आपण मी मोबाईलच्या स्क्रीनवर पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेन की पहिल्यांदा आपल्याला फॉर्म भरल्यानंतर फॉर्म आपला चेकिंग होत होता, आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे चेकिंग होत होते। तुमचे डॉक्युमेंट जर चुकीचे असेल तर डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करण्याचा ऑप्शन दिला जात होता। अपलोड केल्यानंतर डॉक्युमेंट तुमचा फॉर्म अप्रूव्ह होत होता। जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल, त्या योजनेमध्ये बसत असाल तर तुम्ही पात्र झाल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुली म्हणजे अप्रूव्ह असा मेसेज येत होता। अप्रूव्ह झाल्यानंतर तुमचा एक सेल्फ सर्व्हे करण्यात येत होता। सेल्फ सर्व्हे स्वतःहून आपल्याला एक ऍप त्यांच्याकडून डाउनलोड, ऍपची लिंक देण्यात येत होती। त्या ऍपची लिंकद्वारे आपण ऍप डाउनलोड करून आपला स्वतःचा सेल्फ सर्व्हे आपल्या शेतामध्ये जाऊन सेल्फ सर्व्हे करण्यात येत होता। त्यानंतर आपल्याला सेल्फ सर्व्हे झाल्यानंतर लगेचच पेमेंट ऑप्शन अवेलेबल होत होतं। पेमेंट ऑप्शन झाल्यानंतर लगेच आपल्याला पेमेंट केल्यानंतर लगेच आपल्याला वेंडर सिलेक्शन येत होतं, आणि वेंडर सिलेक्शन झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत आपल्याला सोलर पंप बसवला जातो। ही अशी पूर्णपणे प्रोसेस होती जी मेडाद्वारे किंवा कुसुमद्वारे करण्यात येत होती। आता जी प्रोसेस आहे ती महावितरणद्वारे करण्यात येत आहे। महावितरणद्वारे करण्यात आल्यामुळे आता हे नवीन प्रोसेस मध्ये काय होत आहे की आता डायरेक्ट शेतकऱ्यांना जे सोलर पंपासाठी अर्ज करायला जात आहे त्यांना डायरेक्ट पेमेंटचं ऑप्शन येत आहे। आता लक्षात घ्या, खूप सारे शेतकरी काय करत आहेत, त्यांनी या ठिकाणी म्हणजे कुसुम सोलर पंप या योजनेमध्ये फॉर्म भरले, तर त्यांना वाटत आहे की ही योजना आणि ही योजना वेगवेगळ्या योजना आहेत, त्यामुळे या ठिकाणी पण फॉर्म भरत आहेत आणि या ठिकाणी पण फॉर्म भरत आहेत। तर त्यांना आता डायरेक्ट पेमेंटचं ऑप्शन आले म्हणून कन्फ्युज झाले की नक्की पेमेंट करायचं का नाही करायचं। पहिली गोष्ट तर महत्वाची गोष्ट जाणून घ्या, जर तुम्ही कुसुम सोलर पंप योजनेसाठी फॉर्म भरलाय तर या ठिकाणी तुम्ही मागेल त्याला सौर पंप योजना महावितरणच्या योजनेसाठी अजिबात फॉर्म भरू नका, कारण की जे त्या योजनेसाठी जेवढे लोकांनी फॉर्म भरलाय, ज्यांचे फॉर्म पात्र झाले, जे लाभार्थी झाले, त्यांना सर्वांना या योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यात येणार आहे। तर समाविष्ट करून घेता येणार असल्यामुळे तुमचं जे डिटेल असणार आहे ते आपोआप या साईटवर ऍड होणार आहे। तर तुम्ही डबल फॉर्म भरू नका। तुम्ही जर पैसे भरले तर तुमचे पैसे अडकून बसण्याची शक्यता जास्त प्रमाणात। तर पहिली गोष्ट, जर ज्यांचे जुने फॉर्म भरले त्यांनी नवीन फॉर्म भरू नका आणि पेमेंट तर अजिबातच करू नका। आता राहिला विषय नवीन लोक, जे नवीन शेतकरी आहेत ते फॉर्म भरल्यानंतर त्यांनी पेमेंट करायचं का नाही करायचं। तर लक्षात घ्या, नवीन जे शेतकरी फॉर्म भरत आहेत आता तुमचे जर सर्व व्यवस्थित असेल, जर तुम्हाला 100% खात्री असेल की बाबा माझं जे सिंचन क्षेत्र आहे ते पण व्यवस्थित आहे, माझ्या सिंचनाचं जे विहीर आहे, बोरवेल आहे ते पण व्यवस्थित आहे, माझी वीज जोडणी वगैरे काही नाही, वीज जोडणी असली तर मी कॅन्सल केलेली आहे, अशा प्रकारची कोणतीही बाब तुमची रिजेक्ट होण्याचे कारण नसेल, डॉक्युमेंट पण सगळी तुमची ओके असतील, तर तुम्ही 100% पेमेंट करू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही। आता पेमेंट कोणी करायचं नाही, जर तुमचं अर्जामध्ये काय प्रॉब्लेम वाटत असेल तुम्हाला की माझ्या या कारणास्तव माझा सौर पंप रिजेक्ट होऊ शकतो, तर अशा व्यक्तींनी अजिबात पेमेंट करू नका, तुमचं पेमेंट अडकून राहील। आता पेमेंट अडकून राहील म्हणजे ते पैसे तुम्हाला रिटर्न भेटणार नाहीत का, असं नाही, तुम्हाला ते पैसे रिटर्न भेटतील, पण त्यासाठी खूप कालावधी लागतो। ते तुमचे पैसे खूप दिवस पेंडिंग मध्ये पडून राहतात। त्यानंतर पूर्ण प्रोसेस तुमची कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या अकाउंटवर ते पैसे ट्रान्सफर होत जाते। त्याचा फॉर्म भरताना तुमचे एक अकाउंट नंबर घेतले जाते, त्या ठिकाणी तुमचे ते पैसे ट्रान्सफर केले जातात किंवा नंतरही तुमच्या अकाउंटवर मागवले जाते आणि ट्रान्सफर केले जातात। अजून एक महत्वाची गोष्ट आहे की आता सर्व शेतकऱ्यांना वाटत की माझं आता पेमेंट झालं, आता माझा लगेच सौर पंप बसवला जाईल।
असंही नाही. आता आपण डिटेलमध्ये पहिली पण व्हिडिओमध्ये माहिती सांगितली आहे आपल्याला की सौर पंप बसवणे हे तुमच्या जिल्ह्यावाईज अवलंबून आहे. जर तुमच्या जिल्ह्यामध्ये त्या सौर पंपचा कोटा जास्त शिल्लक असेल आणि त्या ठिकाणी अर्ज कमी आले असतील तर तुम्हाला सौर पंप बसण्याचे चान्स लवकरात लवकर तुम्हाला ते सौर पंप बसून जाईल. पण तुमच्या जिल्ह्यामध्ये सौर पंपाची मागणी जास्त आहे आणि तुमच्या सौर पंप कोटा कमी आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला वेळ लागू शकतो. या ठिकाणी तुम्ही पेमेंट कधी केले ही बाब लक्षात घेतली जाणार नाही. तुमचा अर्ज कधी आलाय ही बाब लक्षात घेतली जाईल. जे पहिले अर्ज आहेत कुसुमद्वारे जे आलेले अर्ज आहेत त्यांची छाननी केली जाईल, त्यांचा कोटा पूर्ण केला जाईल, नंतर तुमच्या अर्जांचा विचार केला जाईल. जरी तुम्ही पहिलं पेमेंट केलं असलं तरी ज्यांनी अजून पेमेंट केलं नाही, जे कुसुमद्वारे आलेले आहेत त्यांनाही पहिल्यांदा प्राधान्य दिलं जाईल. त्यांचे सौर पंप पहिले बसवले जातील, नंतर तुमचे पेमेंट झालेले सौर पंप बसवले जातील. म्हणजे आता लगेच पेमेंट केलं म्हणजे तुमचे प्रोसेस लगेच होईल असं होईल नाही. त्याला 3 महिने लागू शकतात, 6 महिने लागू शकतो, वर्ष लागू शकतो, असा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तुम्ही विचार करून पेमेंट करा. आता खूप सारे शेतकरी म्हणतात की पेमेंट केल्याशिवाय तर फॉर्म अप्रूव्हच होत नाही किंवा फॉर्म पेंडिंगच दाखवत आहे. तर त्यासाठी तुम्हाला जर 100% खात्री असेल तर 100% पेमेंट करून टाका. पेमेंट कुठेही जात नाही. लक्षात घ्या, पेमेंट कुठेही जात नाही. तुमचं पेमेंट तुम्हाला जर रिजेक्ट झालं तरी रिटर्न भेटेल. फक्त एवढाच प्रॉब्लेम येईल की पेमेंट भेटायला तुम्हाला वेळ लागू शकतो, काही दिवस लागू शकतात. पण पेमेंट नाही केलं तर आता पेमेंट जर नाही केलं तर तुमचा अर्ज ते एका ठिकाणी स्थगित केला जाईल किंवा पेंडिंग मध्येच ठेवला जाईल. असे पण गोष्टी घडू शकतात. त्यामुळे जर आपलं सर्व ओके असतील, डॉक्युमेंट ओके असेल, आपण या योजनेशी पात्र होत असेल तर 100% पेमेंट करून टाका. कारण की शक्यतो आता इथून पुढे जे लोक पेमेंट करतील अशांचेच प्रोसेस फॉर्म पुढे प्रोसेस होतील आणि जे नाहीत करणार त्यांचे फॉर्म पेंडिंग मध्येच ठेवले अशा प्रकारची योजना पुढे चालवण्यात येणार आहे. कारण की खूप साऱ्या लोकांचं काय होत होतं की पेमेंटचा ऑप्शन येत होता. आता SC आणि ST मध्ये जे कोटा होता तो कोटा बराचसा शिल्लक राहत होता. कारण की त्या पेमेंटचा ऑप्शन येतं तर खूप सारे लोक पेमेंट करत नव्हते, त्यामुळे तो कोटा शिल्लक राहत होता. अशासाठी पण असू शकतं की पेमेंट ऑप्शन अगोदर आलेला आहे, अशा गोष्टीसाठी पण असू शकतं. तर ही गोष्ट आपण आपल्याने सांगतो कन्फर्म, अजून आपल्याला सांगू शकत नाही की ही साईटवर त्यांनी ग्लिच आलेला आहे का. पण पेमेंट तर आता 100% तुम्हाला करावंच लागणार आहे. जे तुमचा हिस्सा आहे, गव्हर्नमेंट जे हिस्सा देतं तो हिस्सा सोडून तुमचा हिस्सा जो आहे 10%, 20%, 5% काही असून दे, तो हिस्साचे पेमेंट तुम्हाला अगोदर करावंच लागणार आहे. नंतर तुमचा अर्ज आहे तो पेंडिंग मध्ये जाणार किंवा सबमिट होणार आहे. तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण की आता पेमेंट करायच्यावर काही पर्याय राहत नाही. आता पेमेंट केलं तरच तुमचा अर्जाचा विचार करण्यात येणार आहे. तर पेमेंट तुमचं करायचं कसं, पेमेंट करताना 2 गोष्टी लक्षात घ्या. एक तर आपण या योजनेचा लाभ घेतला नाही, किंबहुना आपण ज्या जमिनीवर, आपण ज्या क्षेत्रावर ही योजना बसवत आहे या क्षेत्रावर कोणत्याही दुसऱ्या अशा प्रकारची योजनेचा लाभ घेतला नाही. असं जर असेल तर नक्कीच तुम्ही या योजनेचं पेमेंट करू नका किंवा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्नही करू नका. आता याचा दुसराही भाग असा आहे की खूप सारे लोक काय करत होते की या योजनेसाठी पात्र नव्हते तरीही अर्ज करत होते आणि तर पेमेंटचा ऑप्शन आल्यानंतर त्यांना काही गोष्टी कळत होत्या की या योजनेसाठी पात्र नाही, पण या योजनेमध्ये समाविष्ट झाल्यामुळे तर त्यांना पेमेंट ऑप्शन देण्यात आलेलं होतं. पण त्यासाठी दुसरे जे शेतकरी ज्यांना खरंच या योजनेची गरज होती असे शेतकरी या योजनेपासून वंचित राहत होते. त्यामुळे हा ऑप्शन पण चांगला आहे आणि योग्य ऑप्शन आहे. तुम्ही जर या योजनेसाठी पूर्णपणे पात्र होत असेल तर 100% पेमेंट करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अजूनही काही या व्यतिरिक्त तुम्हाला याविषयी माहिती हवी असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर, आपले सर्व डिटेल कॉन्टॅक्टची डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल असते. सौर पंप जोडणीपासून अर्जापासून सौर पंप जोडणीपर्यंत आपल्याला कोणतीही मदत लागली तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.